वर्षाचा शेवटचा दिवस आहे 2025चा आणि ते संपायला आता आजचा शेवटचा दिवस आहे. तरी मी मंदिरामध्ये आलो आहे. जरी आपण आपलं वर्ष हिंदूचं गुढीपाडव्याला जरी आपण मानत असलो तरी आपण 31 तारखेला शेवटच्या दिवशी आपल्या घरच्या फॅमिलीसोबत पार्टी करतो, तसेच मित्रमैत्रिणीसोबत पार्टी करत असतो. म्हणून वर्षाचा शेवटचा दिवस आहे, तो पण गोड जावा म्हणून आपण 1 तारखेला तर सर्वजण बरेचसे लोक मंदिरामध्ये जातात, देवाचं दर्शन घेतात. परंतु शेवटचा दिवस आहे वर्षाचा म्हणून आपण आजच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आपला जो देव आवडता असेल त्याची पूजा करून आपली जी मनोकामना असेल ती देवापुढे चरणी प्रार्थना करून आपली मनोकामना पूर्ण होण्याची शेवटच्या दिवसाची आपण प्रार्थना करावी. तसेच पहिल्या दिवशी पण आपण दर्शन घेतो, त्या दिवशी पण देवाला प्रार्थना करावं. म्हणजे येणारं जर 2025 साल ते आपलं गेलेलं आहे आणि येणारं 2026 नवीन वर्ष हे आपल्याला देवाच्या आशीर्वादाने, ज्या देवाचं त्याच्या आशीर्वादाने सुखासमाधी जाईल. म्हणून मी पण मंदिरामध्ये आलाय शिवजीला जल चढवायला. माझा शिवजीचा मी भक्त आहे. तसेच गणपती वगैरे सर्व देवांना पूजन करायला आणि मंदिरामध्ये आले. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. तर आपण सर्वांनी पण आज शेवटच्या दिवसाची पूजा करावी. पण 2025च्या आणि 2026च्या पहिल्या दिवशी पण आपण मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. बम बम बोले. मंदिरामध्ये गणपती देवाला पुष्प वाहून तसेच 12 ज्योतिर्लिंगाला जल देऊन भोले बाबाला महादेवाला जल देऊन पिंडीवर जल वाहून महादेवाचा आशीर्वाद घेताना सुंदर अशी भोलेबाबाची मूर्ती आहे. यशोक सुंदरी पार्वती माता आहे आणि पार्वती मातेला फूल हातामध्ये वाहून इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या ह्या मंदिरामध्ये आलेलं मंदिर आहे. तिथे आपण येऊन दर्शन घेऊ शकतो. मी अशोक सुंदरीला फूल वाहून अशोक सुंदरीचा आशीर्वाद घेताना